स्वाती मांढरे ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज गोजरीच्या शाळेमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. तर बाहेर आवारामध्येच हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. छानपैकी अशी दरवाजात रांगोळी काढलेली होती आणि चिंचेचं झाड होतं भलं मोठं, त्याची सावली आणि त्या सावलीखाली हळदी कुंकू आणि इथे फळालेखन देखील केलेलं होतं हळदी कुंकवाचं. आणि सरस्वती मातेचं पूजन देखील करून कार्यक्रमास सुरुवात झाली. तर टीचरांनी सगळ्या महिलांना सांगितलं होतं की थोडं थोडं हळदी कुंकवाचं महत्त्व आमच्या मुलांना कळू द्या की हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा का केला जातो. ज्याला कोणाला जसं जमल तसं थोडंसं महत्त्व सांगा किंवा तीळ आणि गुळ का वापरतात याचं महत्त्व थोडं आमच्या मुलांना सांगा. तर थोडेसे उखाणे देखील आहे बरं का, तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका. आणि वास्तविक रथसप्तमी रविवारी झालेली आहे, म्हणजे तो कार्यक्रम तिथे थांबला असं गृहीत धरलं जातं. आणि त्यात हळदी कुंकू आमच्या मुलींना खूप उत्सुकता होती. त्याचा ज्या दिवशी मकर संक्रांत असते त्यावेळेस सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. आणि जेव्हा तो सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो ना, त्या दिवसापासून थोडक्यात आपण काय करतो, भोगी, संक्रांत आणि किंक्रांत 3 दिवस हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो. आणि या दिवसात शाकंभरी नवरात्र एक असते, शाकंभरी पौर्णिमा. त्यावेळेस आपण पाहिलं असं आता ह्या महिन्यात तर बरेच जण देवीला गेले, तिथं तो उत्सव साजरा केला जातो. गुळानं लोह वाढतं, ते खाण्यात यावं यासाठी तो दिला जातो. आणि नक्कीच आपला सगळ्यांचा आवडतीचा कार्यक्रम हळदी कुंकू या दिवसातच केले जाते, जेणेकरून जसं प्रखर सूर्य आहे तसंच प्रखर आपलं कुंकू असावं, तेवढंच तेज आणि तेवढंच आयुष्य आपल्या पतीला असावं यासाठी आपण करतो, असं मराठी संस्कृतीत तरी बऱ्यापैकी मानलं जातं. पहिल्यांदा मी मॅडमचा धन्यवाद मानेल की मॅडम हा कार्यक्रम अति म्हणजे उत्कृष्टपणे साजरा करतात, जेणेकरून मुलांना इतकं आनंद होते या सणाचा. म्हणजे घरी तर सण असतोच, परंतु शाळेमध्ये सण घेतला एक आनंद हा मुलांचा द्विगुणित होत असतो जास्त. पण या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये तिळाला जास्त महत्त्व दिलं जातं. तीळ हे उष्ण असतात, गुळामध्ये देखील कॅल्शियम असतं, तीळ आणि गुळामधून मिळत असते. आतलं घर मधल्या घरात खाटेवर गादी, गादीवर उशी, उशीवर बशीत कप, कपात घड्याळात वाजले एक. सुभाषरावांचं नाव घेते, दिलीप वडगल यांचे लेख. मंगळसूत्रच्या 2 वाट्या, सासर माहेरची खून, शशिकांत रावांची नाव घेते, मी पारख्यांची सून. हरगल ते वाकून, सिद्धार्थरावांचं नाव घेते, तुमचा मान राखून. सुरेंद्ररावांचं नाव घेते, तुमच्यासाठी असते पंढरीची वारी. श्रीकांतरावांचं नाव घेते, रामकृष्ण हरी. इंग्रजीत चंद्राला म्हणतात म्हणून सर्जेरावांचं नाव घेते, राऊतांची सून. तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून, सोमनाथरावांचं नाव घेते, देशमुखांची सून. चांदीच्या ताटात सोन्याच्या गिन्या, नवनाथरावांचं नाव घेते, शेलारांची कन्या. यमुनेच्या जलात ताजमहालाची सावली, केशवरावांना जन्म देणारी धन्य ती माऊली. गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी, अक्षरावांचं नाव घेते, हळदी कुंकवाच्या वेळी. विना विना तुटली तार, शरद निघातला सौभाग्याचा हार. ताराला आंब्याच्या पानाचं तोरण, रावसाहेबांचं नाव घेते, हळदी कुंकाचे कारण. वाजेनंतर वाजे बासरी, नारायणरावांच्या जीवावर सुखी नांदते सासरी. साखरीचे खडे, संतोषरावांचे नाव घेते, देवापुढे. नदीच्या कडेला कृष्ण वाजवतो बासरी, नवनाथरावांचं नाव घेते, सुखी नांदते मी सासरी. चांदणी ताटात सोन्याचे गिन्या, सुभाषरावांचं नाव घेते, पारख्यांची आली. पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला, विशारावांचं नाव घेते, सवासणीच्या पंक्तीला. इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांना उच्च स्थान, विकासरावांमुळे मिळतो मला हळदी कुंकवाचा मान. महादेवाच्या पिंडीला हार घालते वाकून, बापूरावांचं नाव घेते, तुमचा मान राखून. रुंजून जात खिडकी वाट पाहत, खिडकीला 3 तारा, अडकी त्याला घुंगरवारा, योगेशराव बसले पूजेला तर मी घालते अंजिनवारा. महादेवाच्या पिंडीला हार घालते वाकून, चांगदेवांचं नाव घेते, तुमचा मान. रावाचं नाव घेते, सौभाग्य माझं. साडी घालते फॅशनची, पदर घेते साधं, गणेशराव माझी कृष्णा, मी त्यांची राधा. घातले जोडवे, गळ्यात घातलं डोरलं, अरण्यश्रावांचं नाव माझ्या कुंकवावर कोरलं. ती म्हणून करंजाला केले सारण, कांतीलाल रावांचं नाव घेते, सवासणीचं कारण. सुकले तरी जात नाही सुगंध, संतोषरावांचं नाव घेते,
माहेर सोडले तरी तुटत नाही ऋणानुबंध. नलिनीची वस्ती किसनरावला आयुष्य म्हणून माझ्यापेक्षा जास्ती. पैशाचा गर्व नसावा, रूपाचा बरोबर मचिंद्ररावांबरोबर संसार करील सुखाचा. पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांचा सागर, पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांचा सागर, सर्जेरावांचं नाव घेते झाला दुपारचा प्रहर. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर, प्रदीपरावांचं नाव घेते हाच माझा सौभाग्याचा आहे. आणि हळदी कुंकू म्हटलं की उखाणे पाहिजेच, तर टीचरने सगळ्यांना नाही का उखाणे घ्यायला सांगितले. मग कोणी गमतीशीर असे छान छान असे उखाणे घेतले आणि हळदी कुंकूचं मग हळदी कुंकू लावून सगळ्यांना वाण देण्यात आलं. आणि इथे पाहू शकता छानपैकी अशी महिला मुली आणि नटून थटून आलेले होत्या, कारण की परमिशन दिलेलं होतं त्यांना की साड्या घालून या, त्याच्यामुळे त्या देखील आनंदी होत्या आणि शिस्तीत अशा बसलेल्या देखील होत्या. आणि हे फक्त गावाकडेच पाहायला मिळतं बरं का, गावाकडच्या शाळेमध्येच छानपैकी असं झाडाखाली हळदी कुंकू झालं आणि मस्त वाटत होतं, कारण की विद्यार्थी देखील खुश होते आणि सगळ्या महिलांनी सहभाग देखील घेतलेला होता. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा.